आशीर्वाद घेण्यासाठी चालला असशील की बाबा आता नवीन काम सुरू करतोय तर तुमचा आशीर्वाद असू द्या म्हणून चाललायस? सर माझं म्हणणं प्लीज ऐकून घ्याल का तुम्ही? नाही श्रेयस, राधिका मसाले हे नाव जेव्हा तू काढलं ना तेव्हा विषय तिथेच संपला होता. इतकं सगळं होऊ नये, तुला सगळं माहिती असू नये, जेव्हा मी तुला राधिका मसालेतून बाहेर काढून आज एसबी कंपनीच्या ज्युनियर मॅनेजर पदावर ठेवलंय, तरी सुद्धा पुन्हा एकदा जर राधिका मसालेचं नाव तू काढणार असशील तर मग काही अर्थच नाही ना रे. म्हणजे पहिले पाणी 55, अजून कसं रिॲक्ट करायचं मी? सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही, तुम्ही मला एसबी ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये काम करण्याची संधी दिलीत यासाठी मी खरंच आभारी आहे तुमचं. सर पानवलकर सरांचा फोन आला होता. मग श्रेयस, तू जाणं बरोबर नाही वाटत रे. नाही म्हणजे एसबी कंपनीच्या ज्युनियर मॅनेजरनं असं छोटं मोठं काम करण्यासाठी ऑल द वे तिथे जायचं. म्हणजे एक काम कर, तू ती फाईल माझ्याकडे आणून दे, मी तिथे ती पोहोचेल अशी व्यवस्था करतो. सर ती फाईल खूप महत्वाची आहे, इतर कोणाला द्यायचं म्हटलं तर. श्रेयस, अरे तू एकदा माझ्याकडे काम सोपवल्यावर ते होईल ना. ओके, मी पाठवतो ना कोणाला तरी, कुणीतरी पिऊन किंवा ऑफिस बॉयला पाठवतो. त्याच्यात काय, तिथे पोहोचण्याची मतलब आहे ना. तू ऑल द वे जायची गरज नाही. ओके ओके, थँक्यू. या. आणि माझं काम आहे तुमच्यासाठी काम करणं. तुमच्याकडे बघून उभारी येते मला. बहिणी, आज तुमचा दिवस आहे. आज सत्कार आहे तुमचा आणि आमच्यासाठी हा अतिशय अनमोल क्षण आहे. तेव्हा आज अजिबात इमोशनल व्हायचं नाही. हो, करेक्ट बोलताय. आणि मॅम, एकदा तुमचा हा सत्कार झाला की आपण व्हॉट यू से नव्या जोमाने परत राधिका मसाल्याची सुरुवात करूया. आज सत्कार मूर्तीच्या डोळ्यात फक्त आनंद अश्रू असायला हवेत. तेव्हा इथे तुम्ही आता आज जा. ही आमची सगळी तयारी झाली, आटोपली की मग आम्ही तुम्हाला बोलवून घेऊ. तो इथे येणार आहे? हो, अरे त्याच्याशी माझं फोनवरती बोलणं झालेलं आहे. साखर गावातल्या हुशार मुलांची फाईल घेऊन तो स्वतः इथे येणार आहे. नाही म्हणजे सर काहीतरी गैरसमज झाला असेल. म्हणजे एक वेळ तो दुसरा कोणाला तरी पाठवेल, पण तो स्वतः येणार नाही. आनंद, अरे असं का करेल तो? त्यालाही ऑफिसला यायचंच आहे आणि आज राधिका वहिनींचा सत्कार आहे. म्हणजे आज तरी तो दांडी नाही मारणार. ते नाही सर, ते काय झालं? सांगूयात का सर? ऍक्च्युली श्रेयसचं नाव मला ना साधारण एक कपडा वाळत घालायला 20 मिनिटं लागतायत. या हिशोबाने अख्खा दिवस जाईल, म्हणजे रात्र होईल सगळे कपडे वाळत घालायला. मग परत धुवायला लागतील ना. याला कपडेच वाळत घालत बसणार मी बहुतेक अख्खं आयुष्य. ऐक ऐक सौमित्र, हे बघ, मी घरी आले ना की ते सगळे कपडे वाळत घालेन. आ? काही प्रॉब्लेम नाहीये, पण तू आत्ता या क्षणी मला इथे हवायस. ऑफिसला का ग? तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी? हो, काय झालंय काय, सांग ना. हे बघ, बातमी काय ते मी तुला अजिबात सांगणार नाही. या क्षणी तू मला आत्ता इथे हवायस, बस लगेच निघ. ओके ठीक आहे, येतोच. बाय. मी असा डिसिजन घेतलाय, जोपर्यंत श्रेयस राधिका मसालेमध्ये परत येत नाही तोपर्यंत त्याच्या चेअरवरती कोणीही बसणार नाही. ऑफिसमधल्या सगळ्यांना ही गोष्ट कळवा. हो हो बहिणी, श्रेयस बरोबर माझं बोलणं झालेलं आहे. साखर गावातल्या मुलांची फाईल घेऊन तो स्वतः इथे येतोय आणि एकदा का तो इथे आला की मी स्वतः त्याला त्याच्या चेअरवर बसवेन. मग तर झालं. श्रेयस, खूप काय काय कामं करून ठेवली आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ती जणू काही देवीच आहे ना. सतत तिचा उदो उदो करत असतात. त्यामुळे आज ते तिच्या ऑफिसमध्ये तिचा सत्कार करण्यासाठी येत आहेत. म्हटलं जाऊन यावा. तू का चाललायस तिकडे? तू काय करणार आहेस तिथे जाऊन? ती काय बोलली होती आठवतंय ना? मला कंपनीपेक्षा माझी माणसं जास्त महत्वाची वाटतात आणि लाख मोलाची अशी ही माणसं, हीच माझी संपत्ती आहे वगैरे वगैरे. आज त्याच माणसांना राधिकापासून मला तोडायचंय. मी जाऊन येतो माया. ओके. वा. हॅलो. हॅलो. तू
तू का आलेस इथे? का आले? चालते होतो ना, आउट. ओल्ड फर्निचर असं काय करता? एक तर एवढ्या दिवसांनी भेटल्या, ओरडाआरडा काय करता? काय बोलली? ओल्ड फर्निचर? अरे तुझा काका ओल्ड फर्निचर, पानवलकर आहे मी नावाचा. ओल्ड फर्निचर म्हणते मला. ते काय गे, आमच्या राधिका वहिनीचं चांगलं झालेलं पावत नाही का तुला? मी कुठे काय म्हणाले? अरे म्हणाली नाहीस, पण आजच्या चांगल्या प्रसंगी इथे आलीस ना, मिठाचा खडा टाकायला का आलीस? तुम्ही ना खरंच ओल्ड फर्निचर आहात. ते फर्निचर कसं असं किरकिर किरकिर करताना ओल्ड झालं की तसंच करता तुम्ही. हा, अजून करीन तुला. चालते हो इथलं, चालते हो, निघून जा, आउट. काय जबरदस्ती आहे? तुला काय समजायचं ते समज, पण पहिली इथनं चालते हो. ओ काका, मला राधिकानेच इथे बोलवलंय. तिसरं पाखरू आलेलं आहे म्हणून हे सगळं शक्य आहे. अच्छा, असं सगळं आहे तर. म्हणजे मी इथे नसताना बरंच काही घडून गेले. हो सर, इथे काय काय घडलंय ना हे जेनी सांगेल. जेनी प्लीज सांग, मी तोपर्यंत मीडियावाल्यांचं काय झालं ते जरा बघतो. हा चल. ती बदलली आहे असं सगळ्यांना वाटतं. तुझ्या कंपनीचं नाव राधिका मसाले आहे. हा, माझ्या शोचं नाव मसाले दर्शन आहे असं असणार आहे. ई काय रिॲक्शन देते यार तू? जोक आहे. नाही पण बरोबर आहे, हा बोक्यासाठीचा जोक आहे. त्याला खूप हसू येईल याच्यावर. कुठे आहे तो? येईलच एवढ्या. ऑल्सो तू आज स्पीच देणार आहेस का? बोलेन थोडस. असंच करतेस, बोलेन थोडस म्हणून खूप बोलतेस. काय? तुम्हाला तिथे बोलवणं आणि तुम्ही इथे आलात हे राधिका वहिनींना माहीतच नसणार. यात सुद्धा माणूसचा फरक दिसतो ना. आणि तुम्हाला आम्ही इथे बोलवलं आहे म्हणजे राधिका वहिनी जी शेतकऱ्यांना कळली आहे ही जगालाही कळावी, हाच त्या मागचा उद्देश आहे. तुम्ही जे बोलताय ते पटतंय आम्हाला. आणि हो, आम्ही आमच्या परीने नक्कीच प्रयत्न करू. नाही म्हणजे नेमकं काय कराल तुम्ही? अहो, तुम्हीच आत्ता म्हणालात ना राधिका मॅडमची बाजू अख्ख्या जगासमोर मांडायची म्हणून. हा, अच्छा अच्छा, हा ते एकदम पटकन तुम्ही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स झालात ना, म्हणून मी एकदम आनंदाचा भरात ना आनंद विसरला सगळं म्हणून. अरे अरे चला, खूप अरे ना तुम्ही. आम्ही बी तयारी करून येतो थोडी. या. काय असे काय? मला वाटतं अरे हे कोण आलाय? सौमित्र. वर्षांनी वगैरे बघितलं का वाटतंय मला. कसे ए, मस्त मस्त, पण पाया वगैरे पडत जाऊ नको रे. कोणी पाया पडलं ना की उगीच वय वाढल्यासारखं वाटतं. पण बरं झालं तू आलास. आणि समजा तू आला नसतास तरी फोन करून मी तुझं भरपूर कौतुक करणार होतो. माझं कौतुक? मी काय केलंय? काय केलं? तुझे काय पराक्रम केलेस ना, ते टीव्हीवर सगळे बघितलेत मी. क्वाईट 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 मस्करी करत नाही. ऐक, तू जर आतमध्ये गेलास त्यांना बाहेर काय चाललंय, किती मोठं सत्कार होणार आहे काहीच माहित नाही. प्लीज बाय सम टाइम त्यांना बिझी ठेव सो दॅट आम्हाला पण बाहेर थोडा वेळ मिळेल. हा ओके ठीक. ए, काय करणार आहेस? ते माझं मी ठरवीन काय करायचं. तू मस्करी करणं थांबव प्लीज. आणि ए, तू जास्त तिथे थांबून तू श्रेयसचा सांभाळा, नाहीतर उगाच पिंकी समजलं तर वाटला. गुड मॉर्निंग. काय बोक्या असं काय बघतोय? चानी चानी मी काय करते इथे? हिला काय विचारतो? मला विचार ना. ते काढ ना, हिला देऊया ना खायला. तो नाही. ऐक ना, मी काय म्हणते, आता डबा वगैरे खाण्यापेक्षा ना आपण बाहेर जाऊया. मी जेनीला सांगते तुमच्यासाठी काहीतरी मस्त ऑर्डर करायला. नको नको, त्याला यायला खूप वेळ लागेल. डबाच खाऊया ना. हा ना, हा करेक्ट. मी काय म्हणतो, अगं आणि मी बनवलेलं आहे माहितीये का? पिझ्झा केलास? एवढं कसं जमेल का? आता सुरू केलंय, आता जस्ट ट्राय करतोय. साधं काहीतरी बनवलंय. ते डबा दे. सौमित्र नको रे, त्या शन्याला जर नाही ना आवडलं तर ती पटकन तुला काहीतरी बोलेल. ती काही बोलली तर मला नाही आवडणार ते. कुठे हरवलीस? चल ना, काय ना डबा. यांना डबा हवाय. डबाला डबाला पोहा खाऊन टाकायचा.
अरे काय चाललंय तुमचं टाइम पास हा? अरे बाहेर आम्ही वाट बघतोय, चला ना. तू सांगितलेलंस ना गुंतवून. बरं काय नाही, सोड ना. ऐक ना, तिला भूक लागली ना, तर मी बनवलेला डबा आहे बघ तुम्हाला दिलाय, तर तुम्ही आजच्या दिवस खाऊ नका, शनायाला खाऊ दे. मी आणि शनाया ए, चला 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 पटकन आपण जाऊया बाहेर, सगळं रेडी आहेत आपण. अरे, सगळं वाट बघतोय. मी जाते पुढे. अरे, आधीच चला, नसतं ना हे डबा. तेच ना. चला 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 ते डबा खाल्ला असता रे. ते ना इथे काय आहे की आपण कोणाला तरी मदत करतोय. आपण केलेली मदत ही एका हाताची दुसऱ्या हाताला सुद्धा कळायला नको. राधा राधा प्लीज, हे बघ, हे सगळं तुला वाटतंय म्हणून तू नाहीच करत आहेस, पण ह्या सगळ्यांना मनापासून वाटतंय ना, मग करू दे ना. अरे पण हो वहिनी. आणि वहिनी, आपण एक अशा जगात जगतोय, एक अशी वेळ चालू आहे ना ओव्हरऑल, की समाजात लोकांपर्यंत जे काही चांगलं घडत असेल ना ते पोचणं खूप गरजेचं आहे. प्लीज त्यासाठी हे करू द्या आम्हाला. एक्झॅक्टली. आणि तुझ्यामुळे जर अजून 4 लोक इन्स्पायर होणार असतील असं समाजकार्य करायला, तर चांगलीच गोष्ट आहे. आणि मॅम, या निमित्ताने साखरगावची नव्याने ओळख होईल लोकांना. हेच असतो. ह्याच्यावर पिंकी असू शकते ना. हे पिंकीचं नाव काढ. श्रेयस सॉरी, माझी चूक नाही, हिने नाव काढले पिंकीचं. पास ना, मस्करी कसली, ते सत्कार्याने काय चाललंय दोघांचं. बस ना, बस. मंडळी, आज आपण इथे सगळे कशासाठी उपस्थित आहोत याची तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात कुणीतरी करावी लागते, म्हणून मी आज इथे उभा आहे. तसंच आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या सत्कार मूर्ती राधिका वहिनी सुद्धा इथे उपस्थित आहेत. तेव्हा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक सत्कार करावा वाटला. आता राधिकाताईंच्या बद्दल आम्हाला काय काय वाटतं हे आम्ही तर सांगतच असतो, पण आमची छोटी राधिका, ती सुद्धा राधिकाताईंबद्दल इथं भाषण करणार आहे. हा, ही तीच राधिका आहे बरं का, की जिच्या बापानं 2 वर्षापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. तीच राधिका ही. पण पोरीने धीर नाही सोडला. रात्रंदिवस जोमाने अभ्यास करून 10वीच्या परीक्षेत यावर्षी आमच्या जिल्ह्यात पहिली आली. आता मी काही अधिक जास्त बोलणार नाही, या पुढचं सगळं ती राधिकाच बोल. सॉरी, मला जेवढं जमेल तेवढं मी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करते. सो तुमच्यातले काही लोक मला ओळखतात, काही लोक मला ओळखत नाही. बऱ्याच लोकांना ज्यांना माहिती आहे की मी राधिकाला हर्ट केलं होतं, त्यांनी तर मला ब्लॅकलिस्टमध्येच टाकलं होतं. ब्लॅक म्हणजे काळं. लिस्टला काय म्हणतात? यादी. हां, मग काळ्या यादीत टाकलं होतं. पण तिने मला नेहमीच मदत केली आहे. ती इन्स्पिरेशन आहे माझं. सॉरी, पण आता इन्स्पिरेशनला काय म्हणतात मला माहिती नाही. आणि तिने जशी स्वतःची कंपनी ओपन केली आहे ना, तसंच मी पण माझा एक शो सुरू करणार आहे. आणि ज्या मुली त्यांच्या ॲम्बिशन विसरल्या आहेत ना, मी त्यांना हेल्प करणार आहे. अर्बन, रुरल, एव्हरीवन इज वेलकम. हा, त्यांना आयुष्यभर धड 2 शब्द मराठीमध्ये बोलता नाही आले. त्या आज राधिका मॅडमचं कौतुक करताना फटाक्याची लढ लागल्याप्रमाणे कौतुकच करत सुटल्या आहेत. ॲटम बॉम्बवर ॲटम बॉम्ब फोडतायत कौतुकाचे. माझ्या बाबतीत जे काही झालं ते सगळं माहीत असताना हे सगळं करताना लाज नाही वाटली का तुला? जरा गप्प बसतोस का तू? शनाया, तू गप्प बस. काय चाललंय शनाया? हा, तू माझी बायको असताना, माझ्या बरोबर माझ्या घरातच राहत असताना इथे येऊन या राधिकाचं एवढं कौतुक करण्याचं काय कारण? लाज नाही वाटत तुला? उगाच सगळ्यांसमोर शोभा नकोय. शोभा मी करतोय? अरे शोभा तुम्ही करून घेताय स्वतःची. काय विसरलात?
पिंकी प्रकरण विसरला नाही ना? इथे असलेल्या मीडियावाल्यांना फक्त पिंकी प्रकरण माहिती आहे. ते तू ऑफिसमध्ये ठोकलेलं बहारदार भाषण नाही माहिती. हं? स्वतःची इमेज जपण्यासाठी काय काय करशील अजून राधिका? काय म्हणाली होतीस तिथे ऑफिसमध्ये? ते तर माहिती नाहीच आहे ना यांना. मी बाकी सगळ्यांची माफी मागेन त्या पिंकी प्रकरणामध्ये, फक्त गुरुनाथ सुभेदारांची माफी मागणार नाही म्हणाली होतीस ना? घेतो तो. ओ काका, मी काही खोटं बोललेली नाहीये. जे मला मनापासून बोलावं असं वाटलं तेच मी बोलले. एक तर काका म्हणू नकोस. आणि दोन मोठी माणसं बोलत असताना आपण मध्ये बोलायचं नाही हे शिकवलं नाही का? हं? कोणाची आहे सांगा जरा तिला. मला आता तुमची नाही, या तुमच्या सत्कार मूर्तींची खरी कीव वाटते. कसं काय जमतं ना राधिका? मला काही कळतच नाहीये. म्हणजे एक डाव हरला की दुसरा डाव असा बेमालूम खेळायचा ना की कुणाची बिशाद आहे तुझ्यावर बोट उचलून दाखवायची. अरे काय चाललंय तुझं? तुम्हाला यांनी सांगितलेली राजा राणीची गोष्ट आठवत असेलच. हो हो, चांगलीच आठवते. मग आज तीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, फक्त माझ्या नजरेतून. होल्ड ऑन होल्ड ऑन. राधिका मॅडम, तुम्हाला काय गोष्टी सांगायच्यात ना या तुमच्या भोळ्या भाबड्या सगळ्या भक्तांना सांगा, ठीक आहे? मला काही तुमच्या गोष्टी ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. माझी बायको माझ्या बरोबर त्या मिनी घालत. आल्या आल्या तुम्ही शन्याला घेऊन गेला असतात ना, मी काही म्हटलं नसतं. पण आता नाही तुम्हाला जाऊ देणार. म्हणजे ह्या पत्रकारांनी सगळं शूट केलंय, तुम्ही असे निघून गेलात आणि त्यांनी तुम्हाला पळपुटा म्हटलं. अशी दासी की जिला स्वतःचे विचार नसतील, स्वतःच्या भावना नसतील, जी राजासाठी सगळं करेल, राजासाठी जगेल. जर समजा त्या राणीनं विचार करण्याचा जरा जरी प्रयत्न केला तरी तिला वेड्यात काढता आलं पाहिजे अशी राणी. पण त्या राणीला काही वाटतच नव्हतं. ती आपली खुश होती आपल्या आसपासच्या लोकांमध्ये, त्यांना हवं नको ते बघण्यामध्ये. ती या सगळ्या गोष्टींचा विचारही करत नव्हती. आतापर्यंत घरामध्ये राजा म्हणून वावरणाऱ्या राजाला समाजात सुद्धा राजा म्हणून वावरायचं होतं. एखाद्या माणसाकडे पैसा असला, पोझिशन असली, पॉवर असली की तो लगेच राजा होतो असं नसतं. राजा होण्यासाठी ना प्रजेचा विचार करायला लागतो, आसपासच्या लोकांचा विचार करायला लागतो, तर तुम्ही राजे होता. दुसऱ्यांच्या सुखामध्ये स्वतःचं सुख शोधायला लागतं. मला सांगा, असं कोणता गुण आहे तुमच्यामध्ये ज्यासाठी तुम्ही स्वतःला राजा म्हणून घेता? नाही, लोकांनी निवडून दिलेला राजा होणं तुम्हाला आयुष्यात शक्य नाही. तुम्हाला एवढं शांतपणे ऐकवत असलीस ना तरी या सगळ्यांसमोर माझा अपमान करण्याचं तुझं प्लॅनिंग कळतंय मला. नशीब माझं, तुमच्यासारख्या भावना शून्य माणसाला हा अपमान हे कळलं तरी. यावरनं मला अजून एका अपमानाची आठवण झाली, माझ्या नवऱ्याच्या झालेल्या अपमानाची. एवढं दचकून बघू नका. सौमित्राबद्दल बोलतेय मी. गोष्टीचा शेवट करत असताना तुम्ही स्वतःला राजा म्हणून घेतलं होतं आणि त्याला विदूषक म्हणून हिणवलं होतं. पण तुम्ही मात्र नक्की विदूषक आहात. तोही दुसऱ्यांना हसवणारा नाही, तर दुसऱ्यांसमोर स्वतःचं हसं करून घेणारा. अच्छा, आता सगळ्यांसमोर तू त्याची आणि माझी तुलना करणार आहेस का? छे, तुलना तर बरोबरीच्या लोकांची होते. तुमची आणि त्याची तुलना होऊच शकत नाही. हे बायकोवरती प्रेम वगैरे तर सोडाच, किमान बायकोचा आदर करायला शिका. आणि काय म्हणाला होतात तुम्ही? सौमित्रांनी माझ्या बरोबर लग्न केलं कारण त्याला श्रीमंत बायको हवी होती म्हणून ना? आणि अशी कोणती गोष्ट तुम्ही माझ्यासाठी आणि शनयासाठी केली? काय केलं? नवरा म्हणून कोणतं सुख दिलं? शनयासाठी तर तुम्ही
कधी तुमच्या सोयीनुसार नवरा असता, कधी नसता. तुमच्या सोयीनुसार ती तुमची बायको असते. मला सांगा, असं काय केलंय तुम्ही आमच्यासाठी? उलट माझ्याशी जे वागलात ना, तसंच आज तुम्ही शनायाशी वागला. त्यावेळेला मला सावरायला माझी माणसं तरी होती, आज शनायाबरोबर कोणी नाही. आणि मग एक स्त्री म्हणून मी जर तिच्या पाठीशी उभी राहिले तर काय चुकलंय माझं? सांगा ना, काय चुकलं माझं? डिवोर्स दिला पाहिजे. आईनी, बहिणीने, सासूने जेव्हा असं घडेल ना, तेव्हाच याला अक्कल येईल. शन्या, मी शनाया, आता जरा जास्तच तोंड सुटलंय तुझं, नाही का? हं, तू घरी चल, तुला दाखवतोस मी. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी तुझ्यासोबत घरी येणार नाही. ए बास बास, झाली तेवढी शोभा पुरे. आता माझा अंत पाहू नकोस. मला तुझा अंतबिंत पाहण्यात काही इंटरेस्ट नाही. आणि तू बिंदास जाऊ शकतो हा तुझ्या तिसऱ्या राणीकडे. नाही कळतंय मला. ती कंपनी बंद करून दाखवली ना, नावाचा गुरुनाथ सुभेदार नाही मी, कळलं? हे असं तर तुम्ही कितीतरी वेळा केलंय. दाखवा आता, तर करून दाखवाच. राधिका मसाले माझ्यासाठी केवळ कंपनी नाही, माझ्यासाठी घर येते, माझं कुटुंब आहे. या मीडिया समोर तुम्हाला आव्हान देते मी, जर तुमच्यात खरी हिंमत असेल ना, तर राधिका मसाले बंद करून दाखवाच तुम्ही. आता तुमच्या आणि तिच्यामध्ये ही छोटी राधिका उभी आहे. काहीही झालं तरी राधिका ताईंच्या अंगाला हात लावू देणार नाही. तुम्ही कायम राधिका ताईला बरबाद करायच्या गोष्टी करतात हा, पण तुमचं हे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही तुमच्या आयुष्यात. हा, आणि बरं कसं आहे, जर तशीच वेळ आली तर आम्ही आमच्या सगळ्या जमिनी राधिका ताईंच्या नावावर करायला अजिबात मागे पुढे पाहणार नाही. या पुढं भावकीत राहायचं ना, तर आपल्या लायकीत राहायचं. कळलं काय? प्रश्नाचं उत्तर द्या सर, बोला पटकन. दुसरं लग्न झालेलं असतानाही तुमचं हे तिसरं प्रकरण काय खरं आहे सांगा. वाजत होतो शेवटी नागिणच ना, डंख मारण्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आत्ताच सांगून ठेवतोय, आत्ताच्या आत्ता तुमचं सामान उचलायचं, तुमच्या मुलीला घ्यायचं आणि घराबाहेर राहायचं. चला. व्हॉट डू यू मीन आत्ताच्या आता? आम्ही जाणार कुठे? कुठेही जाओ, रस्त्यावर राहा, बाहेर राहा, स्टेशनवर राहा, मला नाही घेणं देणं. चला निघा. हे बघा जावई बापू, अशी डोक्यात राग घालून घेऊ नका. हे बघा, मी शनू बेबीला समजवते. 4 शाळा समजवायचे दिवस झाले, खूप झाला समजावणं, कळलं ना? त्यामुळे तुम्ही हा जो काही एक भोळसटपणाचा हा म्हणता ना, तो आता पुरे नाही. तुम्ही अशा ऐकणार नाही, तुम्ही ना गप्पाच मारत बसाल. मी आत्ताच्या आत्ता जातो, तुमचं सामान घराबाहेरच फेकतो. हो जावई बापू. मी आणि माझी शनू बेबी आता कायमचं इथेच राहणार. तुम्हाला ज्यांना कोणाला बोलवायचं आहे ना, बोलवा. पोलिसांना बोलवा, वकिलाला बोलवा, कोणालाही बोलवा. आम्ही इथेच राहणार. तुम्ही यापुढे इकडनं चालू पडायचं. तुम्हाला कुठे राहायचंय, कुठे जायचंय हे तुमचं तुम्ही ठरवा, पण इकडनं चालू पडा. आता तुम्हाला कळेल की सुलक्षणा सबदीस काय आहे. सगळं संपलं. गुरु, अरे असं का म्हणतोयस की सगळं संपलंय म्हणून? तू शांत हो आधी प्लीज. गुरु मी आहे ना.
हे बघ, अख्खं जग जरी तुझ्या विरोधात गेलं ना, तर मी कायम तुझ्या सोबत असेल. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये मी पाठीशी उभी असेल तुझ्या. इनफॅक्ट तुझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमला मी आधी सामोरी जाईन. दॅट्स माय प्रॉमिस. तू स्वतःला एकटं समजू नकोस प्लीज. हे तूच करू शकशील की नाही? तुझ्याकडे हक्काने येणार ना मी. आई सांग, घेशील ना मला घरात? आई मी काही त्रास देणार नाही का? मी अजिबात वाईट वागणार नाही, शांतपणे राहीन माझा. मी राहतोय, तुला कळणारही नाही, पण प्लीज मला या घरात घेशील ना आई? मी कुठे नाही जाऊ शकत आहे अजून, माझ्या डोक्यावर छप्पर नाही. आई प्लीज मला घरात घे आई. बस पाणी आणते. गॅरीलाच घराबाहेर काढलं. थँक्यू सो मच. शानू बेबी, ऑल्सो मला कोण भेटलं होतं माहिती का? तू सांगितल्याशिवाय मला कसं कळणार? मला ऑरेंज आंटी भेटल्या होत्या. हा, मग काय म्हणाली ती? नाही घाबरू नको, असं काही नाही झालं. मी तिला सांगितलं सगळं राधिकाच्या ऑफिसमध्ये काय काय झालं होतं ते. हा, मग नाही काही नाही म्हणाल्या, पण ना त्यांना राधिकाचं इतकं कौतुक वाटतं माहितीये. म्हणजे मला माहितीये राधिका फक्त त्यांची मानलेली मुलगी आहे, तरी त्यांना खूप कौतुक वाटतं. मला सांग, मी असं काहीतरी केलं तर माझंही कौतुक वाटेल ना? ओ माई शानू बेबी, कुठल्या आईला नाही आवडणार आपल्या मुलीने काही छान काम केलेलं? अगं, प्रत्येक आईला वाटतं आपल्या मुलीने छान काम केलं की तिचं कौतुक करावं आणि गरजेच्या वेळी तिच्या पाठीशी उभं राहावं. पण अरे माझी काही बाजू असेल की नाही? हा ठीक आहे, मान्य आहेत, माझ्या हातून झाल्यात चुका, मी वेळोवेळी मान्य पण केलेत का? आता राधिकाला सोडलं यामध्ये मी मान्य करतो ना, माझा हात होताच, म्हणजे मी स्वतःहूनच सांगितलं. आणि शनाया आयुष्यात आल्यानंतर किंवा ती यावी म्हणून मी सगळ्यांशी भांडलो, तुमच्याशी भांडलो, मी सगळ्या कलिगशी भांडलो, सगळ्या जगाशी भांडलो की नाही? पण जिच्यासाठी सगळं हे केलं तिने काय केलं शेवटी? बघतेस ना काय केलं? तुझ्या आयुष्यामध्ये शनाया आली त्यावेळेला तू राधिकाला सोडून दिलंस. आता तू तुझी कर्तव्य विसरला असेल, पण आम्ही नाही ना विसरलो. राधिका जशी इथं हक्काने येते, हक्काने राहते, तसं तूही हक्काने येऊन राहू शकतोस. म्हणजे मी राहू शकतो इथे? हो, येऊ शकतो इथे, राहू शकतो. तू खरंच बोलतेस ना? हो. आतापर्यंत आई म्हणून प्रत्येक वेळी तू चूक पदरात घेतली मी गुरुनाथ, पण आता नाही. यापुढे तुला तुझ्या चुकाई दाखवून देणार, तुला धडाई शिकवणार, पण त्यासाठी तू फक्त माझ्या जवळ असायला हवास बा. बाळ असताना एखादा आईने खुशच राहावं ही किती चांगली गोष्ट आहे, पण त्यासाठी आई जिथे राहते ते घर पण आनंदी असायला हवा ना. म्हणजे कळलं नाही काय बोलायचं तुला? नाही म्हणजे मी नवरा म्हणून जेनीसाठी आणि आमच्या बाळासाठी कधीच कुठेच कमी पडणार नाही. तिच्याशी जेवढं भांडणार ना तेवढीच तिची काळजी पण घेणार. प्रॉब्लेम काय? जेनीला माझ्याशी लग्न केल्या तर पश्चाताप व्हायला नको. अरे असं काय? जेव्हा असं कुटुंब तयार होतं तेव्हा घरात आपोआप आनंद तयार होतो. त्यामुळे आता तुझं हे इमोशनल रडगाणं बंद करायचं आणि जे तुझं नाव आहे, काय नाव तुझं? मी सिरियसली? हा खरंच विसरलाय?
आता जेनीला काय झालंय म्हणून खुश आहेस तू? हा ती प्रेग्नेंट आहे. अरे तसं नाही, तिला काय झालंय, म्हणजे तिला काय वाटतंय म्हणून खुश आहेस तू? खुशी. शनू बेबीसाठी मी केलं आणि यापुढेही मी तशीच वागणार, फक्त माझ्या शनू बेबीसाठी. तुझं झालं असेल बोलून तर मी एक बोलू का? बोल ना. तू खरंच कशी आहे ना ते मला माहिती. केड्या गॅरी तुझ्याबद्दल काय बोलतात याच्याबद्दल मला विचार करायचा नाही. मला फक्त एवढंच माहिती की तू माझी मम्मा आहेस आणि जगातली सगळ्यात क्यूट पर्सन आहेस. माय शनू बेबी. हे बघ, आता गॅरी परत आला ना तरी आपण टेन्शन घ्यायचं नाही. का? कारण तू आता मम्माच्या मिठीत असणार आहेस कायम, आणि तुझ्या मम्माची मिठी म्हणजे वन रूम किचन सारखी आहे, राईट?